थोड्या वेळ मला आमरस सुद्धा बनवायचा आहे. फ्रेश पनीर काल रात्री बनवलेलं. कसा झाला प्रवास? खूप छान. तुझा नातू बिघडलाय बरं का. हा बिघडलाय पेंड्या बांधून आणलेली आहे. ही केळी आपल्या इथं ना 100 रुपये किलो आहे. गेम खेळत होता, थांबली त्याची गेम. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बघा पालक पनीर बनवणार आहे. या कढईमध्ये पालक शिजायला घातलेला आहे आणि या कढईमध्ये मी दादूच्या डब्यासाठी शिरा बनवला होता. बाकी दादू माझा कॉलेजला गेलेला आहे आणि म्हणा जिमला गेलेला आहे. चला आता अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाहितम्. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज. कुलश्री श्री सखीश्वे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नानुते. नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाये नमो नमः. जय गणेश जय गणेश जय. बघा गवती चहा पुन्हा फुटायला सुरुवात झालेली आहे. परवाच्या दिवशी मी पूर्ण छाटलेला गवती चहा आणि 2 दिवसात छान फुटलेला आहे पुन्हा. चलो इनको भी पानी देती हूँ. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. हे बघा समोर पारिजातच्या झाडाला खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. पारिजातच्या फुलांचा सीझन नाही आहे तरी पण आलेली आहेत फुलं. आणि ह्या पारिजातच्या झाडाला नेहमी 12 महिने फुलं येतात. चला तुळशी मातेला जलतर अर्पण केलेलं आहे. आता लगेच सगळा स्वयंपाक करून घेते. हे बघा आता मी पालक पनीर बनवत आहे. पालकची भाजी तर तयार आहे. आता त्याच्यामध्ये पनीर सोडत आहे. फ्रेश पनीर काल रात्री बनवलेलं. आणि इथे म्हणा स्वतःसाठी ओट्स बनवत आहे. ड्रायफ्रूट्स मिक्स ओट्स. ओ माय गॉड पालक पनीर भी मिलेगा आज. सब प्रोटीन ही प्रोटीन मिलेगा खाने में. ओके बेटा. आत्ता इथे फोंडेजीनी देवपूजा पण केलेली आहे. फोंडेजी नैवेद्य दिखाओ भगवान को. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. चला आता मी आणि फोंडेजी जेवण करायला बसलेलो आहोत आणि माझा म्हणा ओट्स खात आहे. आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत पालक पनीर, वांग्याची भाजी, चपाती, शिरा, पंचपक्वान्नचं भोजन. अणं ब्रह्मा रसं विष्णु भूतादेवो जनार्दनम् एवं ध्यात्वान्न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. थोड्या वेळ मला आमरस सुद्धा बनवायचा आहे. कारण स्पेशल काय? स्पेशल पाहुणे येणार आहे. जिचा मना लाडका आहे ती व्यक्ती येणार आहे. थोड्या वेळाने आमरस करते. मस्त मस्त. दुपारचे 1 वाजलेले आहेत आता. आणि आता जाऊन माझी घरातली सगळी कामं संपलेली आहेत. आणि या इथं मी आमरस केलेला आहे आमच्या पाहुण्यांसाठी खास. बाकी माझा म्हणा निवांत गेम खेळत बसलेला आहे. आता झाडू मारून झाल्यानंतर आता कपडे घड्या घाल बाळा. थोड्याच वेळात तुझी लाडकी आजी येणार आहे. लाडकी आजी का आजीचा लाडका? मेरा लबाड बच्चा. दादूची जागा घेतलेली मनाने. आता मनाची 3rd इयरची परीक्षा संपलेली आहे तेव्हापासून मना गेम खेळत आहे. नाहीतर मना अजिबात गेम खेळत नव्हता अगोदर. अभी इसको भी दादा की जैसा ये लग गया है, लत लग गई है. आमचे पाहुणे पण आलेले आहेत. या थांब दाजी येतोय बाळा. आये मना आलेला आहे. म्हणा पाहुणाला पाहुण्यांचं सामान घेऊन आलेलं आहे सगळं. रखियो इधर ही बेटा, इधर ही रखियो. हांजी प्रतीक भाचा आलेला आहे. सीताराम बेटा कसा आहेस तू? कसा झाला प्रवास? खूप छान.
ठेव इथं ठेवा. बघा माझी आई आलेली आहे. जय सीताराम. कसा झाला प्रवास? छान छान. दम लागला का? मग पायऱ्या चढताना पंखाला होते. हात पाय धुवा. चलो. हे घ्या थंडा थंडा पाणी. प्रतीक राजा हे घे. ये ना इकडं या. इथं बसलेला आहे भातचा. मग कसं वाटलं मला? ऊन आहे का बाहेर? जास्त नाही. 2 वाजलेले आहेत आणि आत्ता आलेले ते असल्या उन्हाचं. सकाळी 6ला बसले. सकाळी 6ला बसतात तरी उशीर झाला का? हळू होती. काय झालं तर? थंड पाणी माठातलं. 6ला बसलो गाडीत. हं. 6:30 झाले असेल. एसटी हलायला 6:30 वाजले असतील ना. हं. हां. बरं झालं आलं. तुझा नातू बिघडलाय बरं का? हा बिघडलाय. गेम खेळतोय. हं. सोडत मनावर ताब्यात ठेव. हा मनावर ताबा ठेवा. जास्त गेम नको खेळू. हां चला जेवण करायचं. पालक पनीर बनवला आहे मी. वाटत जेवण नाश्ता केला. नाश्ता केलाय का? बरं थोड्या वेळाने खावा मग. ह्याने एक चपाती खाल्ली, मी एक चपाती खाल्ली, कुरकुरे खाल्लं. कुरकुरे पण खाल्लेत. तेव्हा आपण कसं जेवण देतो. हा जेवणासंगत. बरं आहे. चला आता मी ह्या तिघांना जेवण वाढलेलं आहे. म्हणा आपण जेवला नव्हता. सकाळी ओट्स खाल्लेले. खालो ये मेरी माँ को दे दो. ये थाली मेरे भांजी को. प्रतीक भाचा माझा शांत बसलाय आल्यापासून. हे ही तुझ्यासाठी भांजी. खालो आरामसे. आणि मी यांच्याबरोबर आमरस खाणार आहे. काकू कसं झालं स्वयंपाक? छान मस्त. प्रतिका सगळं फिनिश कर बरं का. छान झालंय का? खा. पनीरची भाजी तुझ्या आवडीची. मनुड्या कैसा बनाय खाना? लाजवाब ना जवाब लजीज. खालो आराम से अभी. दादू पण आलेला आहे आता जस्ट. आजा बेटा हे बघा माझ्या आईने किती वानवं आणलेलं आहे. या बरण्यामध्ये पापड बनवून आणलेले आहे. आणि ही आहे तिच्या घरामागे लावलेली केळी. ऑर्गॅनिक केळी आहे ही. गावरान लसूण. गावरान केळी. आणि हा गावरान लसूण आहे. बापरे बाप किती आणलंय लसूण. गावरान लसूण खूप सारा लसूण आणलेला आहे. पेंड्या बांधून आणलेल्या आहेत. आणि हा लसूण माझ्या मामीने पाठवलेला आहे आमच्यासाठी. शेतकऱ्याची लेख आहे. भात माझ्या बायकोने पाठवलाय. हा मामीने पाठवलेला आहे. मोठ्या मामीने. बापरे ये बाबा. प्रणवरांनी गावरान. हा आणि सोलापूरची गावरान काकडी. याला वाळतो म्हणतात. वाळका आहे ती. बापरे केळी किती आणले ग. बापरे ही केळी आपल्या इथं ना 100 रुपये किलो आहे. नाही काय ऑर्गॅनिक केळी. 60 रुपये डझन. 60 रुपये डझन नाही का? ही वाली केळी महाग आहे. किलो मध्ये देतात. आणि ही चिंच आहे. हा माझ्या भाऊजाईने पाठवलेली आहे. म्हणजे मामाच्या पोरीने. आणि माझ्या मावशीने हरभऱ्याची वाळलेली भाजी पाठवलेली आहे. बापरे एवढा सारा वानवा आणलेला आहे आईने. काय नाही आणलं एवढं तर आणलेलं आहे. किती सारं आणलेलं आहे. ही वाळकं मला खूप आवडतात खायला. अजिबात कडू नसतं. चलो अभी एक बॅग में रखियो. फ्रीज मध्ये ठेव. काय रखू फ्रीज मध्ये? फ्रीज आहेच आमचं एवढं फ्रीज मध्ये काय राहत नाही आमच्या. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आता. आणि आता अचानक बाहेरचं वातावरण पूर्ण बदललेलं आहे. बाहेर अचानक आभाळ आलेलं आहे आणि हलका हलका पाऊस पण पडत आहे. बघा हवा पण सुटलेली आहे छान. बापरे बाप. पावसाचा जोर वाढलेला आहे अचानक. हे बघा हांजी पाऊस येतोय बाळा. आजकाल कधी पण पाऊस येत आहे. त्या आहे खरे. त्याच्यामुळे शांती आहे. म्हणा इथं गेम खेळत होता. थांबली त्याची गेम खेळायची लाईट गेल्यामुळे. हाँ बारिश ने कम बैक कर दिया. हाँ जी दादू भी बैठा था फोन लेके. आई तिकडे आराम करत आहे. आई आणि भाचा तिकडे आराम करत आहेत. चला आता आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.